सबलीकरणाच्या नावाखाली विविध राजकीय महिला पदाधिकाऱ्यांच्या याद्या मागवणं हे एक सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र आहे। प्रशासनाला हाताशी धरून एकंदरीतच एक नवं राजकारण या विरोधकांनी सुरू केलं असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी केलाय। आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप प्रणित सत्ताधारी शिंदे सरकार सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना व सामाजिक संस्थांच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची नावे एका प्रशासकीय पत्रकाद्वारे मागवत आहे। तसे परिपत्रक 4 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आले आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 8 ऑक्टोबरला होम मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे। त्याकरता गर्दी जमवण्यासाठी सत्ताधारी व प्रशासन खटाटोप करत आहे। अशा याद्या मुख्यमंत्री महिला सबलीकरण अभियान कार्यक्रमाच्या नावाखाली व्हीआयपी पास देण्याचे कारण सांगून 50 प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे। या कार्यक्रमात महिलांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवली जाणार आहेत। शिवाय आगामी निवडणुकीत त्यांचा वापर करण्याचा हेतू सत्ताधाऱ्यांचा आहे। हे सत्ताधाऱ्यांचे नवे राजकीय षडयंत्र आहे। ही बाब अत्यंत खेदजनक आहे। सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून सत्तेचा प्रचंड प्रमाणात गैरवापर करताना दिसत आहेत। प्रशासन देखील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आणि तणावाखाली येऊन काम करत असल्याचे जाणवत आहे। हे चिंताजनक आहे। वास्तविक हे राजकीय षडयंत्र आम्ही ओळखून आहोत असे म्हणत सत्ताधाऱ्यांच्या लोकशाही विरोधी पाताळयंत्री धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली आहे।